आम्हाला वाईट याचं वाटतंय की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्हाला हार घालता येत नसेल. गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही आपल्याला सांगतोय की हार घालण्याकरता काय तर व्यवस्था करा, काय तर सोय करा, परंतु आपण त्या सूचनेकडे दुर्लक्ष करताय. तेव्हा माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की त्या ठिकाणी हार घालण्याचे कमी आहेत तसं काय तर तुम्ही जर सोय केली तर आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हार घालण्याची या ठिकाणी संधी मिळणार आहे, त्यांना अभिवादन करण्याची संधी मिळणार आहे. आणि दुसरी माझी सूचना अशी आहे की मिरवणुकीच्या मार्गावर जी काय मोकाट जनावर आहेत त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त आपण महानगरपालिकेच्या वतीने करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आयुक्त साहेबांना माझी एक विनंती आहे, आयुक्त साहेब आपण गेल्या 3 वर्षापासून तुमचे आणि आमचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. तुम्ही आम्हाला समजून घेतले, तुम्ही आम्हाला समजून घेतले, त्यामुळे मी जाता आपल्याला एकच विनंती करतो की सुशीलने या ठिकाणी सांगितलंय, आपण आज आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की तरुणाचं या ठिकाणी नुकसान होऊ नये, त्यांना पासपोर्ट मिळण्याकरता नुकसान होऊ नये, हे सगळं गृहीत धरून आपण यावर्षी सुद्धा मध्यवर्तीला सहकार्य करावं एवढीच आपल्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझ्या 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत. मग माझी एक सूचना आहे की जो रेल्वे बोगदा आहे शेट्टीनगर शेट्टी वस्ती त्या एरियामध्ये एक पोलीस बंदोबस्त ठेवावं, कारण जेणेकरून माता भगिनी अमराई असेल, देगाव असेल, तेरे असेल, पंढरपूर असेल, सगळे लोक तिकडून येतात बघायला. मग तिथे पोलीस बंदोबस्त आपल्याला राहणं गरजेचं आहे. आणि त्या रोडच्या लाईट दिवे सारख्या तुम्हाला दरवर्षी सांगतो आम्ही, लाईट दिवे चालू ठेवा. तुम्ही एकही लाईट दिवा चालू ठेवत नाही. महापालिका मंडळामध्ये कॉम्पिटिशन लागते की माझा देखाव भारी का तुझा देखाव भारी. त्यामुळं समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजतात. जेणेकरून आपल्याला विनंती आहे की आपण बोधिसत्व पुरस्कार यावर्षी तरी द्यावा. दुसरा राहिला प्रश्न सर, महापौर बंगला ते मेकॅनिक चौक ह्या मार्गावर लाईट तर नसतेच, पण ह्या मार्गातल्या मिरवणुकीचा अडथळा, मिरवणुकीचा म्हणजे अंतर मध्यवर्ती गाड्यांचा हा 200 ते 300 मीटरचा अंतर असतो. माझी एक विनंती आहे तिथे स्पेशल फोर्स नेमून म्हणजे त्या मार्गावर जेणेकरून मिरवणुकीच्या गाड्यांना अंतर कमी होऊन मागच्या गाड्या पुढे येतील. कारण इकडं ब्लॉकेज असतं आणि इकडं 1 किलोमीटरपर्यंत रांग मोकळी असते, म्हणजे लोकांची गर्दी असते. जेणेकरून ही रांग तर कव्हर झाली तर मागच्या गाड्या पुढे येतील, एवढीच माझी विनंती आहे. रमाबा आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ, सम्राट चौक आणि बुधवार पेठ या परिसरामधल्या जी गाड्या सजावट करतात, आम्ही पहिला साहेब नागपुरामध्ये करत होतो. नागपुरामध्ये कंपाऊंड मारल्यामुळे ते आता बंद झाले. आणि दुसरे ठिकाण म्हणजे जुने मिल कंपाऊंड, त्या तिथं सुद्धा ती कंपाऊंड मारून बंद झाले. तर मी साहेबांना विनंती करतो, शेपी साहेबांना आणि कबाडे सरांना, की 3-4 दिवस अगोदर साहेब एक साईडनं जर तुम्ही आम्हाला परवानगी दिली डेकोरेशन करण्यासाठी तर एकदम चांगलं उत्तम राहील साहेब. कारण काय होलं साहेब, ज्यावेळी गाड्या अडथळा होतात मग कोण ह्या इथं राहू, पुढे राहू का मी मागे लावू, यावरनं वाद होतो तिथं. आणि प्रामुख्यानं जर एक कारण म्हणजे महत्वाचं काय साहेब, जर एक साईडने जर गाड्या लावल्या 2-3 दिवस अगोदर तर प्रत्येकाचं डेकोरेशन होऊन जाईल. कारण गाड्या आहेत साहेब जास्त, मंडळाची मिरवणूक ती 160-180 पर्यंत असं मिरवणूक गाड्या निघतात. त्यामुळं आम्ही जी डेकोरेशन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जी देखावे असतात, ती देखावा बघण्यासाठी परगावातले आमचे राज्यामध्ये कर्नाटक राज्य राहू द्या किंवा बाहेरले जिथले लोक येतात महाराष्ट्रामधून ते बघण्यासाठी येतात. मग ती काय होते साहेब, गाड्या एकमेकाच्या अडथळा करून कोणाचंच काही सुद्धा बघत होत नाही. कारण एक इकडे लावणार, या रोडला एक जण लावणार, या रोड. तर साहेब तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, 2-3 दिवस अगोदर जर साहेब तुम्ही जर लावण्यास आम्हाला परवानगी दिली, एक साईड साहेब, आम्ही काय 2 रस्ते तुम्हाला म्हणे नाही, एक साईड जर रस्ते जर तुम्ही परवानगी दिली तर प्रत्येकाच्या ठिकाणी गाड्या लावत्याल. हा, एक साईडला जरी दिली तरी चालेल साहेब. कारण आम्ही असं करणार नाही की एकापाठी एक गाडी लावली तर सगळ्याच देखावे व्यवस्थित होतात, प्रत्येकाची नंबर प्रमाणे गाड्या लागतात. त्यामुळे साहेब ही माझी छोटीशी तुम्हाला एक विनंती आहे. आणि तुम्ही साहेब त्याचे खरंच आपल्या दोन्ही हद्दीतल्या राऊत साहेबाला, मुलानी साहेबाला सांगून तुम्ही त्यांना आम्हाला परवानगी द्याचाल एवढंच माझी सूचना आहे. आणि आपण सगळेजण त्याच्यासाठी आले. आता प्रत्येक जणांच्या डोक्यात एकच असते, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीवेळी डॉल्बी लागलंच पाहिजे. पण साहेबांनी सांगितलेलं आपल्याला एक बेस एक टॉप, कारण तरी ज्या खुर्चीवर बसल्यात ते संविधानाच्या
कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना पण काही गोष्टीचं पालन करावं लागतंय. तर आपण हिमसैनिक म्हणून आपण त्यांचा पण मान राखायला पाहिजे आणि आपण आपल्या पद्धतीने जी डॉल्बी वाजवत आहोत, जे साऊंड स्पीकर असते ती पद्धतीने आपण लावत असते. साहेबांचा आदेश साहेबांचा आपण पालन करावं लागेल. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्यावेळेस निघत असते, मिरवणुकीच्या वेळेस गाडी पुढे जर घे म्हणलं तर ते मिरवणुकीचा प्रभाव तो काय करतो, ड्रायव्हरला पळवून लावतो सर. आणि मुळात त्याच्यानंतर कारण दुसरा सांगतो की गाडी बंद पडली. त्याच्यानंतर कारण सांगतो दुसरा की गाडीमध्ये डिझेल संपला. हे तिन्ही कारणामुळे एक आपत्कालीन तुम्ही जे एक रस्ता किंवा काय तर उपाययोजना करतात त्याप्रमाणे आपल्या इकडे एक ड्रायव्हर आणि एक मेकॅनिक आणि थोडंफार एक डिझेल आपल्याकडे उपलब्ध करून दिलं तर गाडी सुरळीत व्यवस्थित होईल. आणि या ठिकाणी सर्वांनाच उत्सुकता होती की या ठिकाणी 19 ते 21 या ठिकाणी कोणीही श्रेय घ्यायचं कामा नाही. या सर्व भीमसैनिकांचा विजय आहे. कारण का 19 तारीख सर्व ठरवले होते, 19 तारीख रविवारी काढायची. आणि दुसरा मुद्दा म्हणला तर दुसरे श्रीमंत पोलीस आयुक्त या साहेबांनी मार्ग काढले. आणि या ठिकाणी साहेबांना आपल्याला विनंती करतो, माझा जगजीवनराव भोसले या ठिकाणी गेल्या वर्षापासून मिरवणूक काढतो मी. त्या ठिकाणी रस्त्याच्या झाडाचे आणि विद्युत पॉल्युशनचे कोणी आपल्याला दिसे नाही. तारासुद्धा आडवा येतात, त्या ठिकाणी आपण तारा आणि झाडे बांधे ते तोडावे. धन्यवाद साहेब. इथं ज्यांनी आतापर्यंत ज्या काही समस्या मांडल्यात त्या सर्व शहरातल्या आहेत. मी विजापूर रोडचा नागरिक आहे. विजापूर रोडवरून निघणाऱ्या मध्यवर्तीमध्ये सामील होणाऱ्या मंडळांच्या काही अडचणी आहेत. उद्यान विभागाला कारंजे साहेब आपण सूचना कराव्यात. तिथला ज्या काही वाहतुकीत अडथळा होणाऱ्या जे काही झाडं आहेत त्याच्या फांद्या तोडायला सांगाव्यात. त्यानंतर वाहतूक शाखेला माझी एक विनंती आहे, आपण RTO ऑफिस जे आपण इतरांना वाहतुकीचे नियम शिकवतो, परंतु त्या RTO ऑफिसच्या बाहेर बेशिस्त पार्किंग वाहनं आहेत. म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं ती वाहनं लावलेली असतात. आमचा मंडप जिथं असतो तिथून येतात. म्हणजे त्या एरियामध्ये 3 शाळा आहेत आणि मग त्या शाळा सुटल्यानंतर पालकांची ये जा असते आणि तिथं अवजड वाहनं RTO ऑफिसकडे ये जा करत असतात. तिथं बेशिस्त पार्किंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आपण याकडे लक्ष द्यावे. तसेच गेल्या वर्षी बोधिसत्व पुरस्कारासाठी आमच्याकडून प्रत्येक मंडळाकडून, मला माहिती नाही किती मंडळांना माहिती मागवली, आमच्या मंडळाकडून पण माहिती मागवली होती, परंतु ते पुरस्कार किंवा जे काही बक्षीस असेल त्याचं काय पुढे झालं याचं माहिती नाही. एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित आयुक्त नाही आहेत. मुंबई साहेबांनी हजर राहणं गरजेचं होतं. त्यांचं कर्तव्य होते की महापालिकेच्या सगळ्यात जास्त अडचणी मिरवणुकीमध्ये महापालिकेचं काम आहे. तर कारंजे साहेबाला गेली 3 वर्ष आम्ही एकच सारखं तेच सांगणार. कारंजे साहेब हा म्हणणार तसेच राहणार आहेत. आज सम्राट चौकामध्ये मोठा खड्डा पडला होता. आज मिटिंग आहे म्हणजे गेली 15 दिवस तसंच होता खड्डा. ते सम्राट चौकाच्या मेन भाऊराव पाटील साहेबांच्या पुतळ्याच्या तिथंच एक मोठा खड्डा होता. आज शांतता कमिटीची मिटिंग आहे म्हणून आज डांबर टाकले. 15 दिवस तसंच होते. अशी मिरवणुकीच्या मार्गावर अनेक खड्डे आहेत. कारंजे साहेबांनी आयुक्त साहेबांसोबत चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घ्यावे त्या खड्ड्यांचे. आणि ज्या फॉरेस्टच्या चांदणी चौकात मेन झाड आहे मोठं, त्याच्यामध्ये गाड्या अडकण्याचं प्रमाण जास्त होतं. ठीक आहे, 2023 साली आणि गेल्या वेळेस पण. तर त्या झाडाची फांदी तोडावी जेणेकरून मार्ग फास्ट मोकळा होईल. आणि मला ज्या खुंट्याने करून येणाऱ्या गाड्या आहेत त्या सिद्धेश्वर मंदिर मार्गे आंबेडकर पुतळ्याजवळ येणाऱ्या डफरींचा मार्ग बंद झालेला आहे आपण. तर तिथं पण पोलीस बंदोबस्त गरजेचं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ज्या एक अशा गाड्या होत्या, पण सर मला विनंती आहे, गेल्या वेळेस गाड्या हल्ल्या नाहीत मागच्या, कारण ह्या मागच्या गाड्यांची क्वांटिटी जास्त होती. कमीत कमी 42 गाड्या मागून या शिवाजी चौक ते आंबेडकर चौक अशा मार्गानुसार येतात. सगळ्यात जास्त गाड्या या तर ह्या क्वांटिटी 2 सोडावी एवढी एक विनंती राहील. आणि ज्या तुम्ही साऊंडबद्दल तर मला काय बोलायचं नाही, कारण तुम्ही जे मीटिंग झाले, पण मला आवर्जून सांगायचं आहे की ज्या गणेशोत्सवामध्ये किंवा ज्या इतर मीटिंग झाल्या तर त्याच्यामध्ये जे लोक बोलले की साऊंड बंदी, आम्ही साऊंड बंद करणार, त्याची साऊंड लावून कधी मिरवणूकच झाली नाही आतापर्यंत. तेच लोक म्हणते साऊंड बंदी. मला काही इतर समाजावर टीका करायची नाही किंवा इतर कोणत्या विशिष्ट मिरवणुकीवर काय बोलायचं नाही, परंतु जे मिरवणूकच काढत नाही, कधी साऊंडच लावत नाहीत, तर तेच लोक सारखं बोलतात. सारखं मिटिंगमध्ये तेच असतं आणि ते आंबेडकर जयंतीवर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होती. त्याच्यामुळं ही जी मध्यवर्ती आहे ही सोलापूर शहरामध्ये ज्या
मिरवणुका निघतात त्यातली सर्वश्रेष्ठ मध्यवर्ती आहे. हे एक संपूर्ण ज्या मिरवणुका निघतात ते एक वर्ग आहे. त्या वर्गातली सर्वश्रेष्ठ मध्यवर्ती आणि 1 नंबरची मध्यवर्ती ही जी बसलेली आहे ती आहे, कारण ही लोकहितासाठी विचार करते, ही स्वतःसाठी विचार करत नाही. तर जास्तीत जास्त जेवढे आमचे फोटोग्राफर्स व्हिडिओ होतील त्यांना परवाना द्यावा. तिसरा की आजपर्यंत कोणत्याही मिरवणुकीमध्ये कधी काही गर्दी असेल काय असेल घड्याळ सांगता येत नाही. की मला एक अशी विनंती आहे की आपण प्रशासनाकडून एक आपत्कालीन मार्ग घोषित करावा आणि बोर्ड लावावा की जेणेकरून त्या बाबतीत नागरिक आणि उत्सवात येणारे सर्व आमचे भीमसैनिक आणि आपण प्रशासन दक्ष राहू. आणि चौथा माझा मुद्दा असा आहे की आपण नेहमी गाड्या अडवून ज्या आपण दंड आकारतो या सप्ताहात आम्हाला नो पार्किंग आणि दंडाची सूट द्यावी. की त्या डेकोरेशन करण्यामुळे पाठीमागच्या मंडळांना अडचण होऊ नये याची देखील त्या मंडळाने व भीमसैनिकांनी काळजी घ्यावी. ही एक मी सर्वच आपल्या समक्ष मी सर्वच मंडळाच्या प्रमुख अध्यक्षांना असतील, अध्यक्ष असतील, प्रमुख असतील त्यांना विनंती करतो. व जे मंडळाला पुढे जातात मिरवणूक घेऊन त्या देखील मंडळांना विनंती आहे की आपली गाडी तात्काळ न थांबवता पाठीमागे देखील आपले भीमसैनिक आहेत, त्यांच्या देखील गाड्या बाबासाहेबांची विचारधारा घेऊन चांगले चांगले देखावे घेऊन जनतेसमोर जात असतात. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.